माझ्यावर खूप जीव टाकतोस, मीही तुझ्यावर मरते, हे जाणून होतास तरी संयमाने वागायचा. तशी मी थोडी हुडच, तू एक शब्द टाकला असतास, तर तुझ्या मागे कुठेही आले असते. तू मात्र विचारपूर्वक काही गोष्टी टाळत असायचा. दूरगामी परिणाम वाईट होतील ही दूरदृष्टी होती तुझ्याकडे. मी मात्र फक्त, तू माझा अन मी तुझी, एवढाच विचार बस, यापुढे काही नाही. काही मर्यादा. दोन्ही कुटुंबात सर्वच बाबतीत खूप भिन्नता होती. दरी होती, ती ओलांडण्याची आपल्याला हिंमत नव्हती. संस्कार संस्कृतीत वाढलेलो आपण भावनेपेक्षा नात्यांचा जास्त विचार केला. वयाने लहान असलो तरी विचारांची प्रगल्भता होती तेव्हाही आपल्यात. पहिलं अन शेवटचं प्रेम तुझं आहेस माझं. शरीराने जरी दूर असलो तरी मनाने तेव्हाच एक झालेलो. ते आजही तसेच, उद्याही तसेच, शेवटपर्यंत घट राहणार. तिथे कुणालाच स्थान नाही. एक सांगू दीपक, माझी ही अवस्था तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही रे. खूप लहान वयात लग्न झाले. संसाराची जबाबदारी खांद्यावर आली. अल्लड खेळकर वयात प्रौढपण लादलं. निसर्ग नियमाप्रमाणे मुलंबाळ झाली. दिवसेंदिवस त्यात अडकत गेली. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात तुझी खूप आठवण यायची. दरवेळी कोणत्याही गोष्टीत तू जन्माचा जोडीदार असता तर वेगळे जीवन असते ना माझे. असा एकही प्रसंग नाही त्यात मी तुला कंपेअर केलं नाही. नुकतीच सुरुवात झालेली कोवळ्या मनावर तुझं सहजीवनाचा साथी म्हणून तुलाच बघत होती. एक मात्र नेहमी जाणवायचं, तुझंही माझ्यावर प्रेम होतं की माझं एकतर्फी चालले होते सर्व.